आज आपण अतिशय पौष्टिक अशी न्यू मॉमसाठी रेसिपी पाहणार आहोत। जेव्हा आपल्या घरी बाळ जन्माला येणार असते तेव्हा बाळ आणि बाळंतीण दोघांची सुद्धा चांगली काळजी घेण्यासाठी आपण मोठ्यांचा सल्ला घेतो। तर आमच्या आत्याची रेसिपी आहे, तर चला पाहूया। नमस्कार, वसई किचनमध्ये पुन्हा एकदा आपलं मनापासून स्वागत। आमच्या घरी लग्न कार्य होतं, तर त्यामुळे मी बऱ्याच दिवसात व्हिडिओ अपलोड केला नाही आणि हे लग्न कार्याचं व्हिडिओ मी लवकरच अपलोड करणार आहे। तर अजून ज्यांनी जे नवीन आहेत सबस्क्राईब केलं नाही त्यांनी सबस्क्राईब करा, त्यानंतर बेल आयकन प्रेस करा, म्हणजे आमचे येणारे पुढील व्हिडिओज आणि हे लग्न कार्य झालं तो व्हिडिओ तुम्हाला नक्की पाहायला मिळेल। तर ही रेसिपी न्यू मॉमसाठीच नाही तर सगळ्यांसाठी उपयोगी आहे। तर आपण साहित्य पाहूया। इथे मी 25 ग्रॅम अळीव घेतलेले आहेत, 25 ग्रॅम खसखस, 25 ग्रॅम तीळ घेतलेले आहेत, 25 ग्रॅम मखाना घेतलेले आहेत, ओट्स घेतलेले आहेत 125 ग्रॅम घेतलेले आहेत, अक्रोड आणि बदाम हे तुमच्या आवडीनुसार घ्यायचं आहे। मी 25 ग्रॅम घेतलेले आहेत आणि हे नाचणीचं पीठ घेतलेलं आहे, हे मी पाव किलो घेतलेलं आहे। तर पाव किलोच्या हिशोबाने हे आहे। नाचणी प्रथम स्वच्छ धुवून त्यानंतर ती सुकवून घेतलेली आहे, तुम्ही भाजू शकता। हे हलीम बोलतात, ह्याला अळीव किंवा हलीम बोलतात, कोणत्याही किराणा दुकानात तुम्हाला मिळू शकेल। हे सगळं आपण आता भाजून घेणार आहोत। तर गॅसवरती मी कढई ठेवलेली आहे, ते सगळं सामान आपण भाजून घेणार आहोत। प्रथम आपण हे मखाना भाजून घेऊया। मखाना हे खूप पौष्टिक असतात, तर त्याचा तुम्ही वापर नक्की करा आणि अगदी असे नरम असतात। हे भाजल्यानंतर एकदम क्रिस्पी होतात। हे पहा, आता चांगले भाजलेले आहेत, 3-4 मिनटं भाजलेले आहेत आणि हे पहा चांगले मस्त क्रिस्पी झालेले आहेत। अगदी मंद आचेवर हे सगळं आपण भाजून घेणार आहोत। तर हे मखाना काढून घेऊया आणि त्यानंतर आपण बदाम रोस्ट करून घेऊया। बदामसुद्धा 3 मिनटं भाजून घ्यायचे आहेत, चांगले असे फुगून येतात। अक्रोडसुद्धा भाजून घेऊया। अगदी हेल्दी रेसिपी आहे। सगळं भाजल्यावर एकत्र आपण एका प्लेटमध्ये काढून घ्यायचं आहे। तीळ भाजून घ्यायचे आहेत, मंद आचेवरतीच हे सगळं भाजायचं आहे। खसखस घालूया। प्रत्येक गोष्ट आपण अलग अलग भाजूया, कारण प्रत्येकाला वेळ कमी जास्त लागतो। आता आपण हे अळीव भाजून घेऊया। अळीव स्वच्छ साफ करायचे आहेत, त्याच्यामध्ये कचरा वगैरे असतो आणि मंद आचेवरती एकदम काळे करायचे नाहीत, फक्त भाजून घ्यायचे आहेत। चांगला मस्त सुवास येतो आहे। आता आपण ओट्स भाजून घेणार आहोत। ओट्ससुद्धा मंद आचेवर भाजून घ्यायचे आहेत। हे पहा आता नरम आहेत, तर 3-4 मिनटं आपण भाजून घेऊया की छान मस्त असे ते क्रिस्पी होतात, एकदम ही पावडर होते। हे पहा छान भाजून झालेली आहेत। तर हे सुद्धा आपण अलग प्लेटमध्ये काढून घेऊया। आता हे भाजलेलं सगळं साहित्य आपण थंड होऊ देणार आहोत। तर हे थंड होते तोपर्यंत आपण हे नाचणीचं जे पीठ आहे हे मी धुवून सुकवून घेतलेली, पण मी भाजलेली नव्हती। तुम्ही तेव्हा भाजू शकता, पण मी आता हे भाजून घेणार आहे। थोडंसं 2 मिनटं भाजून घ्यायचं आहे, जास्त नाही। तर छान भाजलेलं आहे। हे आपण अलग बाउलमध्ये काढून घेऊया। मोठ्या बाउलमध्ये काढून घेते आहे, म्हणजे आपल्याला ते मिक्स करायला चांगलं होईल। तर हे सगळं आता थंड झालेलं आहे, आपण मिक्सरला लावून घेणार आहोत। सगळे ड्रायफ्रूट्स आणि तीळ खसखस सगळे एकत्रच आपण मिक्सरला लावून घेणार आहोत आणि 3-4 वेळा फक्त फिरवायचं आहे मिक्सरमध्ये। तर हे मिक्सरला आपण लावून घेतलेलं आहे आणि छान पावडर झालेली आहे। ह्यामध्ये मध्ये मध्ये बदामाचे वगैरे तुकडे थोडेसे अख्खे राहिले तरी काही हरकत नाही, ते खूप छान लागतात कण्हेरीमध्ये। तर हे नाचणीचं पीठ आहे, यामध्येच आपण हे काढून घ्यायचं आहे। हे पहा थोडे अख्खे तुकडे राहिलेले आहेत, काही हरकत नाही। आणि आता ओट्स आपण मिक्सरला लावून घेऊया। अगदी 1-2 वेळा फिरवायचं आहे। कण्हेरीची रेसिपी सर्वांसाठी खूप पौष्टिक आहे। तर आता ही अशी ओट्सची पावडर केलेली आहे आणि हे सर्व आपण मिक्स करणार आहोत। मला हवी असल्यास ह्या रेसिपीमध्ये 100 ग्रॅम लापशी घेऊन ती भाजूनसुद्धा तुम्ही यामध्ये मिक्स करू शकता। तर बर्नीमध्ये अशी आपण घालून ठेवायची आहे। तर आता आपण ह्याची कण्हेरी कशी बनवायची, रेसिपी कशी बनवायची ह्या पावडरची ते आपण पाहणार आहोत। त्यासाठी इथे मी 1-1.5 ग्लास पाणी घ्यायचं आहे। त्यामध्ये तुम्हाला जशी जाड पातळ पाहिजे कण्हेरी, तर मी इथे 1.5 चमचा कण्हेरी घेतलेली पावडर घेतलेली आहे कण्हेरीची आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे ते। त्यानंतर गॅसवरती ठेवलेलं आहे आणि ह्याला आता आपण उकळी घेणार आहोत। ह्यामध्ये आपण साजूक तूप टाकणार आहोत।
आपण हे बाळंतिणीसाठी करत आहोत, त्यासाठी साजूक तूप टाकायचं आहे 1 टीस्पून आणि थोडंसं मीठ टाकायचं आहे. तुम्हाला गोड हवी असल्यास तुम्ही ह्याच्यामध्ये गूळ टाकू शकता आणि दूध टाकूनसुद्धा खूप छान लागते, पण त्यामध्ये मीठ नाही टाकायचं. आणि छान उकळी आलेली आहे, गॅस कमी करायचा आणि त्यानंतर 2-3 मिनिटांनी सगळं भाजलेलं आहे, त्यामुळे ह्याला जास्त वेळ लागत नाही. 2-3 मिनिटांनी ही आपली कण्हेरी रेडी होते आणि गरमागरम अशी ही पौष्टिक आपली कण्हेरी तुम्ही असं मोठं बाऊल भरून हे बाळंतिणीला द्यायचं आहे. बाळ आणि बाळंतींसाठी दोघांसाठी खूप पौष्टिक आहे. तर तुम्ही ही रेसिपी नक्की बनवा आणि तुमच्या कमेंट्स मला कळवा. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि नवीन जर तुम्ही व्हिडिओ पाहत असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकन प्रेस करा, म्हणजे येणारे सगळे व्हिडिओ तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन मिळेल. आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.